हॅलो 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 माईक. हॅलो माईक चेक. पॉवर एनर्जी विरार कर्णधार जरा कॉन्टॅक्ट करा. हॅलो. षटक सुरू केले गोलंदाज जयेशने. सिंगल आली, वाईड आलं, डॉट आला आणि चौकार पाहिला पण नुकताच बॅकफुटला जाऊन कवर पॉईंटच्या दिशेने चौकार मारला होता बॅट्समनने. रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि तिथे हँडलच्या जवळ चेंडू लागलेला आहे. चेंडू ट्रॅव्हल होतं दीप ठडम्याच्या दिशेने. पाहता पाहता तिथे शर्यत लागली आहे. चेंडू सुद्धा बाहेर, फिल्डर सुद्धा बाहेर. 4 रन. योगी स्क्वेअर लेग पंच भावड्या सर. हा डीजे, हा आवाज पाहिजे होता. डीजे आता आले, आत्ता डीजे वाटायला लागले. रंगात आले आणि सामना रंगात येणार की ढंगात येणार. इथे रंग ढंग बदललाय. झेल सोडला तिथे आणि डायरेक्ट हिट सुद्धा झालंय. नाट्य बघा, क्रिकेटचा खेळ काय काय दाखवतो आपल्याला बघा. हेच आपल्याला आपल्या डोळ्यांमध्ये टिपायचं असतं. क्रिकेटचा मनमोहक सोहळा पाहतो आपण. याची ध्येय याची डोळा. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आयोजित ही स्पर्धा कल्याण परिमंडळ कल्याणच्या वतीने आणि या स्पर्धेला आजचा दुसरा दिवस आणि ग्रँड फायनल सुद्धा आज संध्याकाळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रत्येक सामना जर आपण वेळेनुसार खेळवला तर प्रत्येक सामना 3-3 षटकाचा असेल. ओरपी चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा. चेंडू पाठीमागे फ्लाय होतोय. फ्लाइंग स्लिप एका हाताने उंच उडी घेऊन चेंडूला अडवत असताना एक धाव कंप्लीट झाली आणि पहिलं षटक इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 12. बॅटिंग करणारा संघ आहे तो कल्याण ठाणे. ठाणे सर्कल विरुद्ध कल्याण फायटर्स असा सामना सुरू आहे. ठाणे सर्कलची बॅटिंग आहे. कल्याण फायटर्स फिल्डिंग करतोय. पहिला सामना न खेळता समाप्त झाला. सुरुवात चांगली झाली आजची. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे करत असताना गोलंदाज अनंता ओव्हर द विकेट जाईल. समोर बॅट्समन आहे राहुल, ज्याने एक सुंदर चौकार मारलाय. रोहितने 2 चौकार मारले. रोहित शर्मा, रोहित मॅन. मुंबई इंडियन्स बॅकफुटलाच आहे. प्रिटी झिंटा यावर्षी फॉर्मला आहे. RCB सुद्धा फॉर्मला आहे. अनुष्का पण फॉर्मला आहे. पायात चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केलं होतं थोडासा चेंडू हवेमध्ये त्याचं, कारण की 30 सर्कलमध्ये एकही फिल्डर नाहीये ऑन साईडला. पाहू शकता आपण. पंच भावड्या सरांच्या डाव्या बाजूला कुठलीच सुरक्षितता नाही तिथे, काही सपोर्ट नाही त्यांना. उजव्या बाजूला त्यांना एक लेग स्लिप आहे. धावसंख्या 1 ने पुढे 13 वर 13. रिवर्स सक्सेसफुली हिटेड. वाह क्या बात है. रिवर्स हिटेड फॉर द 4 रन्स. 1 बाउंस फॉर द फेन्स. 4 रन.
शहापूरचा हा तो चेंडू आणायचा आहे, तोपर्यंत हा चालू करा याने. जबरदस्त क्रिकेटर ज्याने मागच्याच टुर्नामेंटमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावला, तो इथे दिमाखामध्ये इथे इनिंग स्टार्ट करतोय. 4 चेंडूमध्ये त्याने ठोकला आतापर्यंत 3 चौकारांच्या मदतीने 13 धावा. धावसंख्या इथे 17वर, 17 ऑन द बोर्ड. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याने स्टान्स बदलला, रिव्हर्सचा पवित्रा घेतला आणि पलटी शॉटच्या माध्यमातून प्रेक्षकांना आनंद देणारा तो फटका सजवला. म्हणजे चारी बाजूला फटके मारण्यामध्ये मातब्बर असलेला क्रिकेट आपण पाहतोय. रोहित विषय जास्त वेळ घेऊ नका आपण, प्लीज जरा फास्ट खेळा. मोमेंटम आज आपल्याला कायम ठेवायचा आहे. कुठल्याही पद्धतीने वाद होणार नाही याची पण काळजी घ्या. सामने थांबणार नाही याची काळजी घ्या. आडवे झाले, आधीच त्यांची तयारी होती, त्यांनी आधी ट्रायल घेतलं होतं आणि त्या स्वीपचा नजारा पेश केला आहे. आडवे झाले आणि चेंडूला आडवं केलंय 4 धावांसाठी. संख्या 21 वर 4 चौकार खुलवलेत. धाव फलक सुद्धा खुलवलाय. पुन्हा एकदा रोहित विषय सज्ज झालाय. सामना करण्यासाठी सरळ मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू तिथे बॅट फिरली गेली, चेंडू फिरला आणि तिथे फिरून गोल गोल जाऊन झेल टिपलाय. बघा ते सेलिब्रेशन, जणू काय रोहित शर्माचा झेल टिपला की काय. वा, सुंदर झेल. फलंदाज बाद रोहित विषय. तर मोठं काम केलं गोलंदाज अनंताने. झेलच्या रूपामध्ये विकेटचं पतन केलं. बॉलर अनंता घाटाळ यांनी जर हॅट्रिक केली तर 500 रुपये बाळासाहेब महालेकडून. आणि त्याच घाटालवरती इथे सरळ बॅटने ड्राईव्ह केला ओव्हर द हेड ऑफ अनंता घाटाल. 4 धावांसाठी सुंदर फटका, सेफ शॉट. पावलांचा वापर केला, फुल टॉस घेतलं आणि सरळ खेचलं, समोर मारलं. 4 धावांसाठी. विकेटचं पतन झालं म्हणून काय आम्ही थांबणार नाहीये. आमचा धावफलक अगदी हलता धावता पळता राहील. ठाणे सर्कलचा, ज्याने सर्कलच्या बाहेर फटका मारला आल्या शाकीरने धावसंख्या पोहोचवली आहे 25 वर. पुन्हा त्या समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. वाव, इट्स अ बिगी बाय टिपलो, सिक्सर. पुढील सामने बघा. पॉवर एनर्जी विरार, पतसंस्था संचालक दोन्ही संघनायक आलेले आहेत. त्यानंतर ज्या टीम आल्या, साईबाबा 11, अलिबाग वॉरियर्स, ठाणे फायटर्स, नेताजी तानाजी, कल्याण ग्रामीण, पालघर फायटर, वाशी 11, कल्याण वॉरियर्स. जे संघ इथं हजर झाला त्यांनी रिपोर्टिंग करायचं आहे. थँक्यू. अतिशय सुंदर रिव्हर्सचा शॉट तिथे लगावला होता. पहिला पण डीप कव्हरच्या दिशेने चेंडू अगदी वेगाने गेला होता. तिथे फिल्डिंग झाली आहे आणि धावसंख्या इथे 33 वर, 33 ऑन द बोर्ड. डोंबिवली सर्कल, ठाणे सर्कल हा संघ एक गडी बाद बॅटिंग करतोय. रोहित विषय बाद झाला, पण तू सदगीर आणि राहुल खेळतोय. आता राहुल स्ट्राईक एंडला, सदगीर नॉन स्ट्राईकला आहे, जो चांगला मृदुंग वादक आणि कीर्तनकार आहे, जो नेहमी वाजवतो मृदुंग, ज्याचे फटके पाहून झाले सर्व दंग.
ज्याने या क्रिकेटच्या सामन्यामध्ये चढवल्या रंग असा तो सदगीर मृदुंग वादक. वा हो, यावेळेला लॉफ्ट करायचा होता परंतु स्टान्स अगदी चुकीचा. टप्पा पडला तिथे आणि पडल्यानंतर चेंडू फ्लाय झाला होता. चेंज ऑफ पेस केलं होतं. टॉस करायचा प्रयत्न गोलंदाजाचा सक्सेसफुल झाला. चेंडू स्तंभच्या वरून फ्लाय झाला होता. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केला गोलंदाज प्रवीणने. 3 षटकांचे मुकाबले म्हणजेच हा षटक शेवटचा आहे. पहिल्या षटकात 12, दुसऱ्यामध्ये 19. या षटकात किती येतील बघायचे. आता मात्र वाईड आलाय. योगी सर आमच्याकडे वळतात बघा. त्यांचे पंखांचा पिसारा फुलवत आहेत. बाहुबली युगीराज बुटेरे आमच्या सोबतीला सुद्धा स्कोरर बुटेरे. धावसंख्या 34 वर. 34 ऑन द बोर्ड. ठाणे सर्कल, ठाणे जिल्ह्याची अनबान शान बदलापूर शहर पाहतो आपण. बॅकफुटला गेले तिथे टॅपचा प्रयत्न केला. चेंडू हवेत कव्हर पॉइंटला खाली बसून आणि झेल घेतला कसून. वा, फलंदाज जाईल आता रुसून. बाद होतोय. वर या. साळवे साळवे हर्षल नाही, सॉरी, साळवे जरा स्टेजवर या. योगेश योगेश साळवे. बॅकफुटला जाऊन कडकाचा प्रयत्न होता. तिथे ओव्हरथ्रो झाला आणि त्याचं कारण एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये करण्यात आलं. इथे धावा वाढतायत, वेगाने फुलतायत. धावसंख्या आहे ती अजून अजून मिळतायत. वाह 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 वजूर वाह ताज बोलिये. बाईचा इशारा पंचांचा. आणि आता मृदुंग वाजक जसे झाकीर हुसेन तसे आमचे इथे सदगीर स्ट्राईकला असतील. वाह वजूर वाह ताज बोलिये. 37 37. खूप गाजले झाकीर भाई. पायामध्ये चेंडू चेंडू अगदी फॉलो करत होता बॅट्समनला. बॅकफुटला गेले परंतु चेंडूने तिथे अगदी खोदायला भाग पाडलं होतं. चेंडू ड्राईव्ह झाला, ट्रॅव्हल झाला ऑन साईडला. फेकी करे पण तो एक सिंगलची प्राप्ती. सदगीरला धावसंख्या 1 पुढे सरकते. ठाणे सर्कलची 38 वर. 38. 1 गडी बाद, 2 गडी बाद. रोहित बाद आणि राहुल बाद. प्रशांत आला आता. प्रशांत ऑन स्ट्राईक. गोलंदाज प्रवीणचा पुढचा चेंडू. थोडेसे तिथे रनवेमध्ये बिघाड झाला. रस्ता तिथे थोडासा खराब जाणवला. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कच्या दिशेने वाटचाल करत असताना फ्लाइंग स्लिप आहे. कव्हर पॉईंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर आहे. ओ, चेंडू खाली राहिला आणि शरीराला आदळतो तिथे थाईच्या जवळ आदळला. थोडासा हलुवार गतीने चेंडूचा टप्पा पडून चेंडू गेला तर लेग बायचा इशारा योगी सरांचा. धावसंख्या 39 वर इथे जाऊन ठेपलेले आहे ठाणे सर्कल या संघाची 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि अशा प्रकारे सर्व षटकं समाप्त झाली आणि बरोबर 40 धावांचं आव्हान दिलं जिंकण्यासाठी कल्याण फायटरच्या समोर ठाणे सर्कलने. 18 चेंडूंमध्ये 40 धावांची गरज. कम ऑन डीजे. चला, संचालक मधून कोण? कॅप्टन. आणि मात्र सर टॉस झाल्यानंतर दोन्ही पण संघाचे व्हेरिफिकेशन करून घ्या लगेच. येस सर, येस येस येस.
लावून घ्या मोहसिन, थोडंसं घाई करा. आणि आत्ताच संपलेल्या नाणेफेकीमध्ये पॉवर एनर्जी विरार विपक्ष पतसंस्था संचालक, यामध्ये पतसंस्था संचालक नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम बॅटिंग घेतलेली आहे. फलंदाजी करणार आहेत पतसंस्था संचालक. विरार संघ आपली टीम तयार ठेवायची आहे क्षेत्ररक्षणासाठी. तर चला 40 धावांचं लक्ष घेऊन सलामीची जोडी सुद्धा येत आहे. सलामीवीर जयेश आणि रितेश, दोघांमध्ये यश दडलेलं आहे. बघायचं आपल्याला बॅटिंग करणारा संघ यश प्राप्त करेल का. बॉलिंग मार्क होती, गोलंदाज सज्ज आहे मोहसिन भाई. मोहसिन यांना पाहून मला मोईन अलीची आठवण येते, थोडीशी आली यायला लागली. चांगलं लक्ष सेट केलं जिंकण्यासाठी. 40 धावांचं 13.33च्या सरासरीने जावं लागेल. ठाणे सर्कलने मस्त बॅटिंग केली. रोहितने 17 धावा कुठल्या, ज्यामध्ये सुंदर 4 चौकार दडलेले, एक सिंगल, एकही चेंडू त्यांनी वाया नाही घालवला. मस्त रन रेट मेंटेन केला आणि त्याच कारणाने ठाणे सर्कल इथे मजबूत स्थितीमध्ये आहे. पहिला चेंडू मार्गस्थ करतोय मोहसिन. पहिला चेंडू टर्न केलाय आडवं, अगदी पायाच्या जवळ चेंडू होता, त्याला पायाच्या दिशेने स्वीप केलं होतं. पहिला पण लॉंग लेग आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये तिथे जाऊन फिल्डर कव्हर करतोय. फेकी होईपर्यंत इथे पाहता पाहता 3 धावा पूर्ण केला. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. या 3 धावांसाठी टाळ्यांचा गजर सुद्धा झाला. फलंदाज जयेश ऑफ द मार्क. धावसंख्या झाली 3. कल्याण फायटर्स संघ धावांचा पाठलाग करतोय. कालच्या दिवसामध्ये बदलापूर ग्रामीण संघाने दिवस गाजवला आणि तो संघ पोहोचला फायनलमध्ये. लागोपाठचं दुसरं वर्ष बदलापूरकरांनी इथे ह्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये ताकद सिद्ध केली आहे, शक्ती प्रदर्शन केलंय, दबदबा निर्माण केलाय. आम्ही बदलापूरकर आणि ही स्पर्धा सुद्धा ह्या वर्षी बदलापूरमध्येच आहे. शॉट ऑफ लेंथ होता, पुलकरचा प्रयत्न होता, चेंडू खाली ठेवला जातो. स्क्वेअरिकचा फिल्डर वेगाने येऊन त्याच हाताने फेकी केली, तितक्याच वेगाने येते. लाजबाब रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव कंप्लीट केली ते मिस्टर रिद्धेशने. धावा झाल्या 4. 40 पाहिजेत प्रत्येक षटकामध्ये. 13 ते 14 धावा कराव्या लागतील, कुटाव्या लागतील. सर 2 मिनिटं मला द्या. हा सर बोला. आपल्या या मंचावर काल आमच्या कल्याण पूर्व विभागाचे विभागीय उपसचिव कॉम्रेड योगेशजी साळवे यांचा वाढदिवस होता. तो वाढदिवस आज आपण या मंचावर पार पाडणार आहोत. योगेश सावडे योगेश सावडे उपसचिव कल्याण पूर्व विभाग. केक कापून त्यांचा वाढदिवस आपण मंचावर साजरा करणार आहोत.
आपण बर्थडे सेलिब्रेशन पाहतोय. थँक्यू. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर योगेश. हॅपी बर्थडे टू यू. बजाओ तालियां. तुम जियो हजारों साल. योगेश जी साल के दिन हो तुम्हारे 50,000. हॅपी बर्थडे टू यू. कॉम्रेड योगेशजी सावडे उपसचिव कल्याण पूर्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आहे योगेश सावडेचा. योगेश सावडे जो सर्वांना आवडे, ज्यांचे किस्से आहेत बडे बडे, असे योगेश सावडे. त्यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. इथे पहिलं षटक समाप्त झालं. या पहिल्या षटकामध्ये सुंदर सुरुवात केली. 15 धावसंख्या उभी केली आहे टीम कल्याण फायटर्सने. जो फाईट देतोय, ज्यांच्यासमोर लक्ष आहे जिंकण्यासाठी 40 धावांचं, आणि जो रिक्वायर रन रेट होता तो पार केलाय. 13.33चा रन रेट हवा होता RRR, पण तो आता आहे तो 15, म्हणजेच ओव्हरटेक केले पहिल्या षटकामध्ये कल्याण फायटर्सने. येणारे चेंडू आता 12 आणि जिंकण्यासाठी 25 धावांची नितांत गरज टीम कल्याण फायटर्सला. एकच वादा. रतन दादा काय मस्त डीजे ऑपरेटिंग करतायत बघा. योगेश यांच्या नावाचं साईबाबा 11 सुभाष तुपे स्टेजवर संपर्क साधायचा आहे. साईबाबा 11 कर्णधार सुभाष तुपे. रतन दादा म्हात्रेंचा मुलगा आला आता रुपेश म्हात्रे. आता ते बसतील, रतन दादा उठतील. त्यांचं आता खाणपिण्याची वेळ झाली आहे. या रतन दादा आपण जाऊन या. इथे एक डॉट आला. धावसंख्या 15. हो, उडवलाय आणि चेंडू जातोय लॉंग लेग आणि स्क्रीनच्या मध्ये झेलची शक्यता. मोहसिनला झेल नाही टिपता आला. बॅकअप तिथे करत असताना दुसरा फिल्डर पोहोचला. त्या दरम्यान चौकार आहे. चौकार. 4 रन. आणि तिथे चौकार बुक केला बॅट्समन. 6 चेंडूंमध्ये तब्बल. ओहो, आणि ते बोलता बोलता त्याची विकेट सुद्धा इथे खल्लास झाली आहे. क्लीन बॉल त्रिफळाची. जयेश बाद. पहिला डॉट त्यांचा चौकार आणि बघा लगेच प्रत्युत्तर दिलं चौकारासाठी. चेंडू खाली घुसला आणि स्विंगिंग डिलिव्हरी असताना वसीम अक्रम स्टाईलचा तो भेदक मारा होता. वर 19.
अजून 21 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते पण 9 चेंडू. यस, 3 षटकांचा मुकाबला. 9 मध्ये 21 पाहिजेत. 9 मध्ये 21 म्हणजे आता दोन्ही पण संघ अगदी बॅलन्स आहेत असं म्हणू शकतो आपण. हे 3 चेंडू फार महत्त्वाचे असतील. या 3 चेंडूमध्ये 2 मोठे फटके जर आले तर कल्याण फायटर हा संघ शेवटच्या षटकामध्ये बाजी मारू शकतो. पण त्यांच्याकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईनअप आहे. वन डाऊन बॅट्समन मिस्टर राठोड आलाय. हो, पण तो राठोडला तिथे जागेवरती उभं केलंय, बाहेर बोलवलं गोलंदाजाने. सरळ स्टेटरवर होता चेंडू, टप्पा पडला, सरळ विकेट किपरच्या हातात गेला. अगेन्स्ट द स्पिन खेळचा प्रयत्न असेल राठोडचा, पण तो त्याला स्पिन नाही मिळाला तिथे. चेंडू कुठल्या पद्धतीने टर्न नाही झाला. ओव्हर द विकेट जातो सरळ आणि विकेट किपरला तिथे जज करण्यास भाग पाडतो. उडवलाय आता मात्र चेंडूच्या ओव्हर पिच वरती आले, पिचिंग केलं आणि तिथे पिचिंग चुकलं फिल्डरचं. त्याला वाटलं की टप्पा मिळेल नाही, त्याच्या डोक्यावरून पाणी टाकलं चेंडूने. चेंडू गेला सीमा पार. अगदी चांगला चौकार येतोय बॅट्समन राठोडच्या बॅटमधून. धावसंख्या 4 ने 23 वर. डॉट 4 विकेट 0.04 0-4 विकेट 0-4 असा लेखाजोखा आहे. या षटकातील 5 चेंडू पडलेत लास्ट टू गो, म्हणजे 7 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 7-17 समीकरण. चांगला फटका बनवला. पहिला डॉट काढल्यानंतर अगदी आता चेंडूच्या रेषेत पोहोचले. रेषेत पोहोचताना म्हणता आपण म्हणू शकतो की चेंडू अगदी जवळ समोर दिला होता. ओव्हर पिचचा प्रयत्न केला होता. कदाचित यॉर्करचा प्रयत्न असेल गोलंदाज रोहितचा, परंतु तो प्रयत्न असफल ठरला आणि शेवटच्या चेंडूसाठी तो फिल्डिंग सजवतोय. 30 सर्कलमध्ये बघा, ऑफ साईडला एक गली आहे, कव्हर पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. ओ, यावेळेला पहिल्या चेंडूप्रमाणेच हा चेंडू सरळ काढला आणि आडव्या बॅटचा प्रयत्न करत असताना इथे मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतलाय तो म्हणजे ठाणे सर्कल संघ, ज्याने दबाव टाकलाय. आता येणारे चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज टीम कल्याण फायटर्सला. 6-17. प्रत्येक चेंडू महत्वाचा असेल. गोलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा आता जिंकण्याची भावना असू शकते, असायलाच पाहिजे. बॅटरच्या मनात सुद्धा तीच भावना असेल की मला हा निसटचा सामना पुन्हा एकदा परत आणायचा आहे आणि आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून द्यायचा आहे, कारण आपलं नावच फायटर्स आहे. आता ती फाईट केली पाहिजे. 2 डॉट खेळले मिस्टर राठोड, पण तो त्यामध्ये एक चौकार मारला, म्हणजे 3 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी आपल्या संघासाठी दिल्या. परंतु आत्तापर्यंत मैदानामध्ये जयेशने 18 धावा केल्या, जो आऊट झाला. आणि सिद्धेश खेळतोय 2 चेंडूमध्ये 1 धावेवर. सिद्धेशला स्वतःला सिद्ध करावं लागेल. सिद्ध करण्यासाठी जिद्द दाखवावी लागेल. जिद्द दाखवण्यासाठी जिद्दीने उतरावं लागेल आणि जिद्दीने उतरण्यासाठी तुम्ही सकारात्मक पद्धतीने खेळावं लागेल. तुमचा प्रयत्न आता श्रेष्ठ असला पाहिजे, कालपेक्षा अधिक चांगला असला पाहिजे. कॉन्टॅक्ट करा, कारण पुढचा सामना साईबाबा 11 विपक्ष अलिबाग वॉरियर्स आहे. तर सुरू होतोय खेळ पुन्हा एकदा. अनोखा खेळ, क्रिकेटचा खेळ. कॉम्रेड AB बर्धन चषक 20-25 ही स्पर्धा. पहिला सामना इथे समाप्त ऑलरेडी झाला. इथे दुसऱ्या सामन्याची इथे फाईट सुरू आहे. चेंडू खाली ठेवला होता, अगदी बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि पॅडच्या मधून खोदून काढणं भाग पडलं. 1 धाव प्राप्त झाली. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होत असताना वेगाने 1 धाव पूर्ण केली. आणि ज्या राठोडने 2 डॉट खेळले त्याला आता स्ट्राईक मिळाले, पण त्यांनी सुंदर चौकार मारलाय, हे सुद्धा आपण विसरून जाता कामा नये. धावसंख्या 24 वर. आता 16 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये कल्याण फायटर्सला. जीवनचा चेंडू इथे ऑफ साईडला फटके मारता येत नाहीत, वारंवार आडवे येत आहेत, अक्रॉस द लाईन येत आहेत. क्रॉस बॅटेड फटकाचा प्रयत्न केला जातोय राठोडकडून. आणि राठोडने इथे आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4च धावा केल्यात.
हवेत मारा करतोय, हवेत बॅट फिरवतोय, बॅट फिरून चालला नाही, पुन्हा एकदा हवेत मारा. आणि बघा तिथे स्ट्राईकच्या नादामध्ये विकेट गमावली, कारण बलिदान देणं गरजेचं होतं. आता स्ट्राईकला गेलाय तो मिस्टर रिद्धेश, ज्याला स्वतःला सिद्ध करण्याची अजून एक नामी संधी आहे, कारण अजून सुद्धा 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये धावा पाहिजेत त्या 16. 2 षटकार 1 चौकार गरज आहे, किंवा तिन्ही पण षटकार मारावा लागेल. ती ललकार, तो एल्गार आता पुकारावा लागेल. प्रवीण नॉन स्ट्राईकला आलाय, पण तो स्ट्राईकला येतो रिद्धेश. गणरायाचंच नाव रिद्धी सिद्धी. आणि आज रामांचा दिवस आहे, देवाचा दिवस आहे. खेचून मारलाय रिद्धेशने, स्वतःला सिद्ध केलं, भिरकावून दिलं. मिड विकेटच्या वरून विजयाचा शंकरात फुंकलाय, ठोकलाय षटकार. दोनच मारायचे किंवा 1 षटकार आणि चौकार मारायचे. आता पुन्हा एकदा हलचल निर्माण झाली, खलबली माजली आहे. षटकार ठेकला तो म्हणजे रिद्धेशने, आणि धावसंख्या पोहोचली 30 वर. 30 ऑन द बोर्ड. 2 मध्ये 10. हम इक्का दुक्का नहीं, हम चौका छक्का लगाएंगे. आए हैं जीतने तो बस जीत कर ही जाएंगे, और हार कभी हम मानते नहीं. ये सुन लो, दाव कोई भी हो उसमें पछाड़ कर ही जाएंगे. प्रयत्न करतोय स्क्वेअर कट, अपी स्क्वेअर कट. चौकार जर आला तर इथे मनसुबे उंचवले जातील. 2 पूर्ण झाल्या, 2 पूर्ण झाल्या, 3 होतील का? कंपल्सरी चेसिंग आहे. नाही नाही, हा चौकार येणं फार गरजेचं होतं. आता गोलंदाजांनी जर एखादी चूक केली तर इथे कल्याण फायटर संघ सामन्यामध्ये शिरकाव करेल. पुरती इथे आता ठाणे सर्कलने त्याची ताकद वाढवली आहे, दबाव टाकला आणि विजयाकडे वाटचाल करतोय असं आपलं चित्र पाहायला मिळतं. 2 धावणे, धावसंख्या 32 वर. 1 चेंडू 8 धावांची गरज. षटकार खेचून आगास केला होता, परंतु या आताच्या चेंडूमध्ये अगदी गती परिवर्तन केलं होतं गोलंदाजाने, आणि तेच कारण ठरलं की नीटचं टायमिंग होऊ शकला नाही. तो फटका स्क्वेअर कटचा अपिश कट पाहिला होता आपण. त्या दरम्यान 2 धावा घेतल्या. पुन्हा एकदा तोच फलंदाज स्ट्राईकला जो रिद्धेश आहे. ओ नाही, त्याला सुद्धा बाहेर बोलावलं आणि खेळवलं. अशा प्रकारे विजय संघ ठरलाय ठाणे सर्कल. अभिनंदन ठाणे सर्कल, अँड हार्ड लक, टफ लक.